श्रीराम. तर भगवंतानी सल्ला विचारला की अशा प्रकारे जरासंधाचा दूत आलेला आहे, जरासंधाने त्या राजांचा दूत आलेला आहे, तर काय करायचं हा सल्ला तू मला दे. अर्थात राजाचं हे कामच आहे. निर्णय जरी राजा घेत असला तरी सल्ला हा घ्यायचा असतो सल्लागारांकडून, आणि उद्धव स्वामी तर त्यांचे खास होते. आणि म्हणून त्यांनी उद्धव स्वामींना विचारलं की आता सल्ला तुम्ही द्या, यादवांनी काय करावं पुढे. तेव्हा उद्धव स्वामी म्हणाले ठीक आहे भगवंत, आता मला जे वाटतं ते मी सांगतो. की नारद मुनीने आत्ता एक गोष्ट सांगितली आपल्याला की आपले जे आते भाऊ आहेत पांडव, हे आता लवकरच राजसूय यज्ञ करण्याच्या बेतात आहेत. आणि राजसूय यज्ञ करताना चारही दिशांवर विजय मिळवावा लागतो, त्याशिवाय राजसूय यज्ञ करता येत नाही. त्यामुळे पांडव हा करतीलच. कदाचित पांडवांना तुमच्या मदतीची पण अपेक्षा असेल, मला माहीत नाही, कारण ते यज्ञामध्ये तुम्हाला पाचारण करतीलच, यादवांना तर बोलवणारच. एकीकडे हे सगळं होण्याच्या मार्गावर आहे, दुसरीकडे हा दूत पण आलाय आणि तो म्हणतो की ह्या राजांचं सहाय्य आपण करा. 20,000 राजाला पकडून ठेवलंय. तो हेही सांगतो की मदत करा. आणि आपल्याकडे आलाय कारण त्याचं म्हणणं की कोणी इतर मदत करू शकणार नाही, कारण जरासंध हा अतिशय शक्तिशाली आहे. वैयक्तिक सुद्धा 10,000 हत्तीचं बळ त्याला, सेना तर भरपूर आहेच. युद्ध करायचं असेल तर तो अनेक औक्षणी सेना आणू शकतो. तेव्हा ह्याच्याशिवाय काय करता येईल ह्याचाही विचार आपल्याला केला पाहिजे, ह्याच्या विनंतीचाही विचार केला पाहिजे. तर यातून मला एक असा मार्ग सुचतोय की पांडवांकडे आपल्याला आणायचं जायचंच आहे, आणि पांडवांना राजसूय यज्ञ करण्याची इच्छा पण आहे. तर त्यांना सगळ्या राजांना जिंकणं आवश्यक, ज्याच्यामध्ये जरासंधसुद्धा आलाच नाही का. मग जरासंधाला जर जिंकायचं असेल तर पांडवांना त्याची युद्ध करावं लागेल. आणि पांडवांना जरासंधाशी सर्वकष युद्ध करायची गरज नाही, पण पांडवांनी फक्त भीमसेनेला घेऊन जावं. आणि भीम जो आहे हा अर्थात जरासंधासारखाच शक्तिशाली आहे. 10,000 हत्तीचं बळ तर भीमसेनाकडे सुद्धा आहे, किंबहुना जास्त पण असेल, माहीत नाही. तर भीमसेन जो आहे तो जरासंधाबरोबर युद्ध करू शकतो, आणि जर त्यांनी द्वंद्व युद्ध केलं तर दोघांमध्येच युद्ध होईल, जास्त हानी होणार नाही. आणि हे युद्ध भीमसेन अर्थात आपण जर बरोबर असेल तर जिंकाल, यात शंकाच नाही. आणि जर युद्ध जिंकला तर जरासंधाचा पराभव होऊ शकतो, जरासंधाचा वध पण होऊ शकतो, काही होऊ शकतं. आणि मग आपलंही काम होईल. एका दगडात दोन पक्षी. एकीकडे ह्या राजांची सुटका करायची, जर जरासंधाचा वध जर भीमाने केला तर हे काम आपोआपच होणार आहे. आणि पांडवांना अशी पण आपली अपेक्षा आहेच यावं म्हणून. तेव्हा मला असं वाटतं की आपण हे करावं. आणि हे कसं करावं याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक युक्ती आहे. की जरासंधाचं एक वैशिष्ट्य आहे की जरासंध आहे दुष्ट, पण तो ब्राह्मणांचा भक्त आहे. त्याच्याकडे कोणी याचक आला तर तो कधी विनमुख पाठवत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. काही लोकांची काही वैशिष्ट्य होती, जसं कर्णसुद्धा. कर्ण असा जरी सूर्यपुत्र असला तरी वाईट संगतीमध्ये राहिल्यामुळे त्याने अनेक वाईट गोष्टी पण केल्यात, ही पण सत्यच गोष्ट आहे. आणि वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे त्याची बुद्धी पण थोडीशी खराब झाली होती, हेही सत्य आहे. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे तो याचकाला कधी परत पाठवायचा नाही, हे त्याचं वैशिष्ट्य होतं. तसंच याचं वैशिष्ट्य होतं की जरासंध दुष्ट होता पण ब्राह्मण भक्त होता, याचकाला परत पाठवले नाही. बलिराजा होता कोणाचा, असुरांचा नेता होता, असुरांचा राजा होता. अर्थात तो खूप भक्त पण होता भगवंताचा, तो दुष्ट नव्हता. आणि भगवंताचा भक्त असल्यामुळे भगवंताला तो सगळ्या बाबतीमध्ये भगवंतासारखाच तो करायला बघायचा. आणि भगवंत काय करायचे, भगवंत स्वतः ब्राह्मण भक्त होते, म्हणून हा बलीसुद्धा ब्राह्मण भक्त होता. म्हणून तर वामन अवतार भगवंताने घेतला आणि याचना केली. तसं जरासंधाचा पण हाच भाग होता की तो ब्राह्मण भक्त असल्यामुळे आलेल्या याचकाला कधी परत पाठवायचं नाही. आणि हे उद्धवाला माहीत होतं. बघा कसा परिपूर्ण व्यक्ती होता उद्धव. केवळ भक्ती नव्हती, ज्ञान किती होतं बघा, की कसं कोणाला कुठे वापरायचं आणि कशा प्रकारे खरोखर राजनीतीसुद्धा होती. आणि म्हणून त्या भगवंतानी सल्ला त्याला विचारला.
आणि त्याने अचूक सल्ला दिला. तो म्हणाला की तुम्ही आता एक काम करा, जरासंधाकडे जाताना आपला वेश जो आहे तो बदलून जा. भगवंता तुम्ही स्वतः जा, बरोबर पांडवांना पण घेऊन जा आणि तुम्ही सगळे जे आहेत ते ब्राह्मण वेश धारण करा, अन्यथा तो तुम्हाला उभं करणार नाही. आणि ब्राह्मणांचा तो भक्त असल्यामुळे तुम्ही तिथे जाऊन त्याला मागा की मला तुमच्याशी युद्ध करायचं आहे, हे तुम्ही मागा आणि मग तो तुमच्याशी युद्ध करेल. आणि रक्तरंजित संग्रह हे होणार नाही, रक्तरंजित होणार नाही. कारण काय की द्वंद्व युद्ध केलं तर दोघांचंच युद्ध होईल. पण असं जर युद्ध केलं सर्व कष्ट अनेक लोक मारली जातील. किती छान सल्ला दिला बघा, खरोखर सुंदर सल्ला दिला. आणि अशा प्रकारे हा सल्ला उद्धवांनी दिला, भर सभेमध्ये दिला. आणि त्यांना हेही खात्री होती की जरासंधाचा वध नक्की होणार. कारण त्यांनी ते जाहीरपणे सांगितले की भगवंता भीमसेन शक्तिवान आहे यात शंका नाही आहे, परंतु आपण बरोबर असल्यावरती जिथे आपण तिथे विजय नक्कीच आहे. त्यामुळे मला खात्री आहे की पांडवातले कुठले जरी पांडवांनी युद्ध केले तरी युद्ध पांडवच जिंकणार आहेत. पण अर्थात तुम्ही संधी देऊ नका, तुम्ही वेश धारण करा ब्राह्मणाचा आणि जा तिकडे, बघा काय होतंय. अशा प्रकारे उद्धव स्वामींनी त्याला बरोबर सल्ला दिला. सल्ला भगवंताला अर्थात आवडला, बरोबरच सल्ला दिला, अचूक सल्ला दिला होता. आणि भगवंत म्हणाले ठीक आहे, तुझा सल्ला हा खरोखर सर्व प्रकारे हितकारक आहे यात शंकाच नाही आहे. सगळ्यांचं भलं, पांडवांचं भलं, आलेल्या दूताचं काम होणार आणि युक्तिप्रयुक्तीने होणार, कुठेही रक्तरंजित संघर्ष होणार नाही. सल्ला मानला. श्रीकृष्ण म्हणाले तुझा सल्ला मला मान्य आहे, तरी पण इतर लोकांना विचारलं, ज्येष्ठ लोकांना, बाबांनो तुमचं काही मत असेल तर सांगा. सगळे म्हणाले सल्ला मान्य. राज्यसभेने मोहर उमटवली. बस भगवंत म्हणाले चला आता वेळ दवडू नका, तयारी लागूया, इंद्रप्रस्थाकडे जाऊया पहिल्यांदा. आणि अर्थात पहिल्यांदा पांडवांकडे जायचं आहे. झालं, भगवंत तयारीला लागले, रथ सज्ज केले सगळे. बलराम दादाला म्हणाले दादा मी जरा जाऊन येतो आणि तुम्ही नंतर या यथावकाश. आणि भगवंत दारुकाने आणलेल्या त्यांच्या त्या रथावर स्वार झाले, गरुडध्वज असलेल्या, आणि भगवंत निघाले. भगवंताच्या बरोबर त्यांची सेना होती जोडीला, सगळ्या राण्या पण होत्या, कारण चालले होते कुठे तर पांडवांना भेटायला, नातलगच होते पांडव, त्यामुळे त्यांच्या राण्यासुद्धा बरोबर आल्या होत्या. त्या सर्वांना घेऊन रथामध्ये बसून काही लोक पालख्यात बसून निघाले होते, बरोबर शिपाई तर होते, सैन्य होतं. आणि अशा प्रकारची मोठीच्या मोठी मिरवणूकच एक प्रकारे निघाली. आणि सगळे जे आहेत ते निघाले होते पांडवांकडे, पांडवांच्या नगरीकडे निघाले होते. पांडवांकडे अर्थात वर्दी पोचली की भगवंत येत आहेत. पांडवांना अतिशय आनंद झाला. पांडवांना खूप आनंद झाला की ज्यांची आम्ही मनापासून नेहमीच वाट बघतो ते आज स्वतः इथे येत आहेत म्हटल्यावर काय. धर्मराज युधिष्ठिर स्वतः पुढे गेले, त्यांना वेशीतच जाऊन त्यांनी थांबवलं आणि तिथूनच त्यांचं स्वागत केलं. तिथून स्वतः युधिष्ठिर जे आहेत ते भगवंताला घेऊन निघाले. अर्थात पहिल्यांदा भगवंताला जेव्हा बघितलं तिथेच युधिष्ठिराने त्यांना आनंदाने मिठीच मारली. आणि मग तिथूनच ते भगवंताला मिरवत मिरवत तिथून त्यांचं स्वागत करत 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 यथावकाश जे आहे ते आपल्या महालाकडे घेऊन निघाले. युधिष्ठिर त्यांच्या बरोबर होता, ज्येष्ठ बंधू असल्यामुळे तोच त्यांच्याबरोबर बसला होता. जेव्हा युधिष्ठिर तिथे बसले होते त्यांना परमानंद होत होता, कारण प्रत्यक्ष भगवंत बरोबर होते आणि त्यांना हे माहीत होतं की हे भगवंत आहेत. त्यामुळे काहीही त्यांना बोलणं सुचत नव्हतं. त्यांचे डोळे बंद होते आणि अश्रूतून फक्त आनंद अश्रू येत होते. असा प्रसंग फार क्वचित येतो नाही का. असा प्रसंग कधी कधी येतो पण की ज्यावेळेस आपल्याला दिव्यत्वाची जाणीव होते
की काहीतरी दिव्य गोष्ट माझ्याबरोबर आहे, किंवा एखादी व्यक्ती अशी भेटते कधी कधी, क्वचित हा प्रसंग क्वचित येतो, पण तुम्ही अनुभव घेतला असेल सुद्धा मला माहीत नाही, परंतु असं क्वचित कधीतरी होतं की एखादी दिव्य गोष्ट आपल्याबरोबर असते आणि त्याची जाणीव आपल्याला असते, तेव्हा जो आनंद होतो तो वर्णन करण्याच्या पलीकडे. आणि तीच परिस्थिती युधिष्ठिराची झाली होती. तीच परिस्थिती युधिष्ठिराची झाली होती. त्याला परमानंद झाला होता. अंगावरती रोमांच आले होते त्याच्या. आणि संपूर्ण वेळ राजवाड्यामध्ये येईपर्यंत अर्थात तो हा आनंद घेत होता भगवंताच्या सहवासाचा. यथावकाश रथ जो आहे तो महालाजवळ पोचला. इतर पांडव पुढे आले. त्यांनी सर्वांनी भगवंताचं जोरदार स्वागत केलं, आलिंगन दिलं. सर्वांना अतिशय आनंद झाला होता. भगवंतालाही अर्थात आनंद झाला होता. अर्जुनाला तर किती आनंद झाला याचा काय पारावरच नाही. अर्जुन तर त्यांचा शिष्य, त्यामुळे अर्जुनाला तर त्यांनी खास भेट दिली. अशा प्रकारे या सर्वांना भगवंत भेटले. तिथे असलेल्या सर्व लोकांनी भगवंताची भेट घेतली, त्यांची पाद्यपूजा केली, सगळं काही झालं. हे सगळं घडल्यानंतर भगवंत जे आहेत ते कुंतीकडे गेले. तिच्याशी त्यांनी भेट घेतली. कुंतीला अर्थात प्रचंड आनंद झाला. आपल्या भाच्याला तिने जवळ घेतलं. पूजा कशी करावी, काय करावी तिला काही समजेना. बस इतकं तिला भाव निर्माण झाला की ती बस त्यांच्या जवळच बसली, त्याला छातीशीच धरून ठेवलं. काही तिला करावं हे समजत नव्हतं. अशा प्रकारे कुंतीला अतिशय आनंद झाला. कुंतीला कृष्णाच्या ज्या इतर त्याच्या पत्नी होत्या त्यांनी पण अर्थात नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. जसं मी म्हटलं की भगवंताबरोबर रुक्मिणी होती, सत्यभामा होती, भद्रा होती, जांबवती होती, पट्टराण्या सगळ्या आल्या होत्या. त्या सगळ्यांनी कुंतीला नमस्कार केला, तिचा आशीर्वाद घेतला. आणि अशा प्रकारे त्यांची एकमेकाशी भेट झाली. मग पांडव म्हणाले की आता थोडे दिवस इथे राहा, आपण नंतर बघू काय करायचं ते. अर्थात भगवंत त्यांच्या विनंतीला मान देऊन तिथे काही महिने राहिले. आणि त्यांच्या सहवासाचा आनंद अर्थात पांडव आणि सगळे प्रजाजन तिथे लुटत होते. एक दिवस असं घडलं की युधिष्ठिराने सभा बोलवली. आणि त्या सभेमध्ये अर्थात भगवंत होतेच. तो भगवंतांना म्हणाला की महाराज, मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आणि बोल, काय तुझी इच्छा आहे? नाही, मला फक्त एवढं सांगायचं की मला राजसूय यज्ञ करायचा आहे. यज्ञांचा राजा आहे हा, आणि हा यज्ञ मला करायची इच्छा आहे. त्याच्यासाठी अर्थात आपला आशीर्वाद मला हवा आहे. आपल्या आशीर्वादाशिवाय मी काहीच करू शकणार नाही. तेव्हा आपण आशीर्वाद द्यावा आणि त्याच्यासाठी काय करायचं हेही आपण सांगावं. मला काही माहीत नाही, तेव्हा आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. तो म्हणाला, हे युधिष्ठिर आणखीन एक गोष्ट खूप छान म्हणाला. तो म्हणाला की अनेक लोक आपली सेवा करतात. अनेक लोक ज्याने ज्याने आपली सेवा केली, ज्या ज्या प्रकारे त्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी फळ नक्कीच मिळतं. पण जरी सेवा एकसारखी जरी केली तरी फळ प्रत्येकाला वेगळं मिळतं. एकच प्रकारची सेवा, एकच समजा हार घालायचे, 5 लोकांनी हार आणलेत, 5 लोकांनी हार घातले, तरी हार घालण्याची जरी क्रिया असली, सेवा असली, तरी फळ प्रत्येकाला वेगळंच मिळतं. कारण का? कारण तुमची जशी भक्ती, जसा भाव, तसं त्याचं फळ आहे. सेवा एकच आहे, हार घालणं. म्हणून आपल्या भाव किती आहे याला खूप महत्त्व आहे. आपण कुठलीही सेवा घ्या, पण ती सेवा करताना आपल्या मनात भाव पाहिजे. ज्याच्या मनात भाव आहे त्याची सेवा जास्त पोचते लवकर, आणि अर्थात त्याला फळ तर मिळतंच. पण ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, त्यात कमी अधिकपणा असतो, कारण त्या भावावरती ती सेवा अवलंबून असते. हे धर्मराज सांगतायत प्रजाजनांना. हे सगळा संवाद चालू आहे सभेमध्ये. अशा प्रकारे हे सगळं भगवंताशी बोलतायत, लोकही ऐकतायत.
भगवंत म्हणाले की तू चांगली गोष्ट करतेस, तू राजसूय यज्ञ करणं हे मला ऐकायला मिळालंच होतं आणि म्हणूनच मी इकडे आलो आहे की तुला जर हा यज्ञ करायचा तर चांगली गोष्ट ही जरूर कर, पण तुला चारी दिशेला जाऊन दिग्विजय प्राप्त करावा लागेल. तो दिग्विजय प्राप्त झाल्यानंतर मग तुला हा यज्ञ करता येईल. तो म्हणले हो हे मी ऐकून आहेच आहे, अर्थात तुमच्या आज्ञेने मी हे सुरुवात करीन. म्हणे हरकत नाही, कर सुरुवात. मग त्यांनी सहदेवाला बोलवलं आणि काही सैन्य आणि काही वीर दिले. त्याला म्हणाल दक्षिण दिशा जी आहे तिथे तू जा आणि दक्षिणेचं जे काय आहे ते राज्य सगळं तू काबीज कर, तिथे सगळा विजय मिळवण्याचं काम तुझं आहे. नकुलाला बोलवलं. नकुलाला सांगितलं की मत्स्य देशीय जे वीर आहेत त्यांना घेऊन तू पश्चिम दिशेला जा, पश्चिमेकडचा सगळा दिग्विजय तू कर. अर्जुनाला सांगितलं की केकई देशीय वीर जे आहेत त्यांना घे आणि उत्तरेकडे जा, ती दिशा तू पादाक्रांत कर. आणि भीमाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू पूर्व दिशेला जा आणि त्याला सांगितलं की तुम्ही सर्वजण जा आणि या सगळ्या दिशांमध्ये जे राजे आहेत त्या राजांना तुम्ही अर्थात पहिल्यांदा निरोप द्या की माझं मांडलिकत्व स्वीकारायचं, नाही स्वीकारलं तरच युद्ध करा, अन्यथा युद्ध करू नका. जर ते तयार झाले तर युद्ध करू नका. पण अशा प्रकारे आपण सर्व राजांना जिंकून घ्या, त्यांना अंकित करा आणि मग आपण युद्ध करूया. आणि अर्थात अंकित होत असताना ते तुम्हाला खंडणी देतील, धन देतील, ते घेऊन या, कारण आपल्याला धन हे लागणार आहे यज्ञ करण्यासाठी. हे सगळं आज्ञा दिली. त्यावेळेस भगवंत म्हणाले की याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग अजून आहे. म्हणजे काय की जरासंध हा जो राजा आहे त्याच्याकडे जाताना मात्र कुठल्याही एका पांडवाला जाऊन चालणार नाही. त्याला जिंकायसाठी आपल्याला वेगळ्या प्रकारे जिंकावं लागेल. आणि जेव्हा तिथे जायचं आहे तेव्हा मात्र मी सांगतो त्या प्रकारे आपण करूया. बाकी सर्व राज्यांचा तुम्ही समाचार घेऊन या चारी दिशेला, फक्त जरासंधाला शिल्लक ठेवा. आणि जरासंधाकडे जाताना काय करायचं ते मी सांगतो, बाकीचं तुम्ही सगळं करा. अर्थात भगवंताने सांगितलं काय करायचं ते. बाकी सर्व राजांना जिंकण्यासाठी काय लोकांना वेळ लागला नाही. भीमाला, अर्जुनाला, हे सगळे पराक्रमी होते, त्यांनी सगळ्यांना जास्त वेळ न दवडता मुळात जेव्हा जेव्हा पांडव गेले जिथे इथे बरेचसे लोक असेच शरण आले आणि त्यांनी खंडणी दिली आणि अंकित स्वीकारलं. अर्थात जरासंध बाकी होताच. सगळे पांडव जे आहेत ते धन संपत्ती घेऊन आले, युधिष्ठिराला दिले, म्हणाले की महाराज तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सगळं केलं आहे, आता जरासंध शिल्लक आहे, आता भगवंताची आज्ञा काय बघा. भगवंत म्हणाले आता ऐका मी काय सांगतो. आता आपण असं करूया, मी स्वतः माझ्या जोडीला भीमसेन आणि अर्जुन असे आम्ही तिघही जण जे आहोत तो ब्राह्मण वेश धारण करणार आहोत. आणि जिथे जरासंध आहे तिथे आपल्याला जायचं आहे. जरासंध हा ब्राह्मण भक्त आहे आणि त्यामुळे याचकाला तो ब्राह्मण याचकाला तर कधीच परत पाठवत नाही. तेव्हा आपल्याला ब्राह्मण वेश धारण करून जरासंधाकडे जायचं आहे आणि तिथे जाऊन याचना करायची आहे. आणि याचना काय करायची ती तुम्हाला माहिती आहे की युद्धाची याचना करायची. आणि ही याचना जर आपण हा वेश धारण केला तरच आपली पूर्ण होईल, अन्यथा होणार नाही, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं आणि अर्थात पांडव तयार होतेच. तुम्ही सांगा काय करायचं, आम्ही तयार आहोत. सर्व पांडवांनी होकार दिला, राज्याने सगळ्यांनी होकार दिला. हे तिघही जण आहेत त्यांनी वेश जो आहे तो पालटला, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि तिघही जण जरासंधाकडे निघाले. यथावकाश जरासंधाकडे पोचले. त्यांना माहीत होतं की कुठल्या वेळेस तो ब्राह्मणांना भेटतो आणि दान धर्म करतो, त्याच वेळेस तिकडे ते गेले. त्यावेळेस जेव्हा तिथे गेले आल्यावरतीच अर्थात बघितलं जरासंधाने की 3 ब्राह्मण आलेत. आनंद झाला. म्हणाला वा वा वा. म्हणाले महाराज तुम्ही कुठून आलात, तुमचं स्वागत असो. त्यांनी स्वागत केलं ब्राह्मणाचं व्यवस्थित आणि म्हणाले की तुम्ही कुठून आलात मला माहीत नाही, पण तुम्ही फार लांबून आल्यासारखे वाटत आहात.
तेव्हा बोला, मी आपली काय सेवा करू? तुमची सेवा करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुम्हाला काय हवं आहे बोला. कारण मी असं मानतो की जो मनुष्य अतिथीला संतुष्ट करतो त्याला सगळ्या गोष्टी मिळतात. कारण अतिथी हा देव असतो. मी माझं शरीर पण द्यायला तयार आहे. तेही हवं ते घेऊन जा. जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. बोला तुम्हाला काय हवं आहे? कारण मी असं का म्हणतोय, कारण अशा प्रकारे पूर्वी घडलेलं आहे. शिबी राजा, बली यांच्या कथा मला माहीत आहेत की काय घडलं पूर्वी. बलीराजाने पण आपलं मस्तकच दिलं होतं ना दान म्हणून. याचकच होते, भगवंत होते तेव्हा तर, पण दान म्हणून आपलं मस्तकच पुढे ठेवलं ना. आणि त्याचा फळ त्याला काय मिळालं? त्याचं शरीर भले तो पाताळात गेला, परंतु त्याच्या नगरीवरती भगवंत पहारा देतात आज. आणि अशा ही बलीराजाची कथा मला माहिती आहे, शिबी राजाची कथा मला माहिती आहे, मला अनेक गोष्टी माहिती आहेत. मला अनेक चांगल्या चांगल्या याचकांच्या कथा माहिती आहेत दान करणाऱ्या. मला हरिश्चंद्राची कथा माहिती आहे, मला रंतीदेवाची कथा माहिती आहे. सगळ्या कथा आपल्या भागवतामध्ये आहेत. हरिश्चंद्राची आहे की नाही माहीत नाही, पण रंतीदेवाची तर आहेच आहे, बलीची आहे. अशा सगळ्या कथा मला माहिती आहे असं ते सांगतायत कृष्णाला. आणि म्हणतात की तुम्ही मला विनासंकोच मागा, काय हवं ते द्यायला तयार आहे. अशा प्रकारे जरासंधाने सांगितलं की बोला काय पाहिजे. तेव्हा कृष्ण म्हणाले की आम्हाला जे हवं आहे ते आम्ही मागणारच आहोत, परंतु तुला जसं वाटतं तसं आम्हाला काही नको आहे. तुला जसं वाटतंय तसं काहीच आम्ही घेणार नाही आहोत. आम्ही आता तुम्हाला खरं सांगू इच्छितो की आम्ही कोण आहोत. आम्ही ब्राह्मण नसून क्षत्रिय आहोत. कृष्ण इतकंच म्हणाले आणि जरासंध म्हणाले मी बोलू थोडंसं. म्हणाले बोल. महाराज, आपण क्षत्रिय आहात हे मी कधीच ओळखलंय अहो. कारण जरी आपण वेश जरी ब्राह्मणाचा धारण केलात तरी आपलं शरीर तर उघडं आहे ना. अर्थात ब्राह्मण उपरणं आणि धोतर नेसून यायचे, त्यामुळे शरीर हे त्यांचं उघडं असतं, आपण बघतो. तर आपलं शरीर बघितल्यावर ते मला लक्षात आलं. कारण आपल्या मनगटावरती घट्टे आहेत, हाताला काही खुणा आहेत. हे अशा प्रकारचे घट्टे ते फक्त धनुर्धर जे असतात क्षत्रिय त्यांच्याच असतात. आणि म्हणून मला हे लगेच लक्षात आलं की अशा प्रकारचे घट्टे ज्यांच्या मनगटावर आहेत किंवा हातावर पडलेत काही ठिकाणी, ही सगळी चिन्ह फक्त क्षत्रियांच्याच असतात. आणि म्हणून मला हे कधीच लक्षात आलं की आपण ब्राह्मण नाही आहात तर क्षत्रिय आहात. परंतु तरी काय हरकत नाही. मी तर असं म्हणतो की आपण क्षत्रिय असून आज याचक बनलात आणि माझे दारी आलात. याचक किंवा अतिथी देवभव ही मानतोच मी. आणि भले तुम्ही खोटा वेश जरी धारण केला असेल, ते ब्राह्मणाचा वेश तरी धारण केला ना, मला बस आहे. तुम्ही खोटे असा नाही तर खरे असा. जसं बलीला पण माहीत होतं की हे भगवंत आहेत. त्यांच्या गुरुनी म्हणजे शुक्राचार्याने सांगितलंच होतं बलीला, अरे बली काय करतोयस तू, कोणाला दान देतोयस? अरे हा भगवंत आहेत, हा बली समजून घे तू काय ते. हे प्रत्यक्ष विष्णू आहेत ज्यांनी हा अवतार घेतलाय वामनाचा. तेव्हा यांना काय दान देऊ नकोस, समजून घे, कपट नीती आहे वगैरे वगैरे सगळं. तरी पण बलीराजा काय म्हणाल नाही. हे सगळं तुम्ही सांगताय ते गुरुवर्य अतिशय बरोबर, यात शंकाच नाही आहे. परंतु तो माझ्याकडे याचक म्हणून आला आहे. भगवान विष्णू माझ्याकडे याचक म्हणून आले आणि याचकाने मी कधी परत फिरवत नाही, हा माझा लौकिक आहे. तर लौकिक मी कसा बुडवू? आणि म्हणून मी दान देणारच त्याला. मग ते भगवान विष्णू असत ना, ते इंद्र असत, नाही तर अजून कोणी असत. आणि मी देणार, कारण माझं नाव लौकिक आहे, त्याला मी खराब होऊ देणार नाही. आणि माहीत असताना सुद्धा ते दान दिलंच ना. आणि हेच जरासंध सांगतोय की मी ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. बलीनी पण तेच केलं. त्यामुळे मला माहीत आहे तुम्ही कोण आहात. मी ओळखलं क्षत्रिय आहात, तरी पण मी तुम्हाला दान देणार आहे. बोला काय पाहिजे. माझं शरीर पण द्यायला तयार आहे. तेव्हा भगवंत म्हणाले चला तू ओळखलंच आहेस तर चांगलीच गोष्ट आहे, ठीकच आहे, आता काहीच लपवत नाही.
आम्ही ब्राह्मण बनून आलो असतो तरी आम्ही क्षत्रिय आहोत, आणि आम्ही क्षत्रिय आहोत आणि कोण हे ऐक, मी कृष्ण आहे तुझा शत्रू. हे सगळे पांडुपुत्र आहेत. हा भीमसेन आणि हा अर्जुन आहे. आम्ही तिघही जण इथे आलो याचक बनून तुझ्याकडे, आणि अर्थात आम्हाला याचना कशी करायची आहे, आम्हाला तुझ्याशी युद्ध करायचे, युद्धाची भिक्षा हवी आहे. द्वंद्व युद्ध. युद्ध कुठलं? द्वंद्व युद्ध. सर्व कसे युद्ध नाही. तेव्हा या द्वंद्व युद्धाची आम्हाला भिक्षा द्यावी. आता बघ, तुझ्याकडे 3 समोर आहेत गोष्टी. 3 व्यक्तींपैकी कोणाशीही तू द्वंद्व युद्ध करू शकतो. 3 पर्याय दिलेत. अर्जुन आहे, भीमसेन आणि मी स्वतः पण आहेच ना. असं कृष्णाने सांगितलं तेव्हा जरासंध हसायला लागला आणि नंतर उपहासाने म्हणाला, खरंच तुमच्या मूर्खपणाची मला कीव येते. बघा इथे त्याचा गर्व कसा उफाळून आला. चांगल्या गोष्टी पण होत्या, पण गर्व पण किती होते बघा. गर्वाची जोड आहेच त्याच्या चांगुलपणाला. तो म्हणाला, तुम्ही सगळे मूर्ख आहात म्हणून माझ्याकडे अशा गोष्टी मागायला आल्यात. हे युद्ध पाहिजे तुम्हाला माझ्याकडून. खरंच तुमचा विनाशकाल बहुतेक जवळ आलेला दिसतोय, आणि तुमचा विनाशकाल जवळ आलेला आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारची ही गोष्ट माझ्याकडे मागायला आलात. ठीक आहे, मी तुम्हाला ते देतो, मला काही हरकत नाही. परंतु कृष्णा, तू मला सांगितलंस की 3 पर्याय देतोयस मला, बोल कोणाशी लढायचं आहे. तुझा पर्याय मी निवडणार आहे. मी सांगतो कोणाशी लढणार आहे ते. म्हणे अर्जुन, भीम आणि तू आहे स्वतः, बरोबर आहे. कृष्णा, तुझ्याशी ते मी लढाई कधीच करणार नाही, कारण तू पळपुटा आहेस. तू पळून गेलायस. बघा 17 वेळा पराभव केला ते काय नाही. 18व्यांदा भगवंतांनी लीला केली आणि द्वारका बनवली, बस पळपुटा म्हणून टाकलं. तेवढाच चान्स घेतला त्याच्या हिशोबात, आणि म्हणाला की तुझ्याशी मी कधीच लढणार नाही, की तू 1 नंबरचा भित्रा आहेस. तू तुझ्या सगळ्या नगरवासियांना सोडून दिलंस आणि समुद्रात जाऊन लपलास. तुझ्याशी काय मी लढणार? छे 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 छे, शक्य नाही. तुला मी बाजूला ठेवलंय. राहिले 2 जण, अर्जुन आणि भीम. त्यातला अर्जुन तर माझ्यापेक्षा लहान आहे, तो काय माझ्याशी लढणार? अरे माझ्या शक्तीशी तुल्यबळ व्यक्तींनी लढाई करावी. असे मी कमी शक्तीच्या लोकांशी लढत नाही. मी अन्याय नाही करत, मी न्याय करणारा राजा आहे. मी बलवानांशी लढतो, अशा प्रकारच्या लोकांशी मी लढत पण नाही. तेव्हा अर्जुनाशी लढण्याचा माझा प्रश्न येतच नाही. त्याची माझी बरोबरीच होऊ शकत नाही. हां, तिसरा जो पर्याय आहे त्याच्यावर मला मात्र नक्कीच आवडेल युद्ध करायला. कारण भीमसेन आहेत ना. भीमसेन नक्कीच शक्तिशाली आहे. त्याची शक्तीचे मी भरपूर काही गोष्टी ऐकल्यात, आणि तो बलवान आहे हे मी मानतो. तेव्हा याच्याशीच मी फक्त युद्ध करू शकतो, बाकी कोणाशीही करणार नाही. भिक्षा पाहिजे तर मी देईन, पण भीमसेनाशीच फक्त युद्ध करेन. मान्य असेल तर बोल. कृष्णाला ते सांगितलं. अर्थात भगवंताला मान्य काय, भगवंताला हेच पाहिजे होतं. भगवंत म्हणाले, तुला जे काय द्यायचं ते आम्ही कोणी तयार आहोत. तो म्हणाला, भीमाशी लढाई करतो. मंजूर झालं. दुसऱ्या दिवशी नगरामध्ये जाहीर सगळीकडे दवंडी पिसरली की आपले राजे जरासंध जे आहे ते भीमसेनाशी गदा युद्ध करणार आहेत. द्वंद्व युद्ध. मोठीशी असं मस्त एक जागा होती, तिथे द्वंद्व युद्ध करायला त्या रणभूमीवर दोघंही जण आले. सज्ज होऊन दोघांच्या हातात गदा होत्या. जरासंध वाटत बघत होता कधी येतो भीमसेन. आले. पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल, पहिल्यांदा त्यांनी कृष्णाच्या जाऊन वंदन केलं. म्हणाले, भगवंता, सगळं जे काय आहे ते तुझ्यामुळे आहे. तुझा आशीर्वाद मला असेल तरच मी युद्ध जिंकू शकतो, तेव्हा तुझा आशीर्वाद हे किती महत्त्वाचं आहे. शक्ती होती 10,000 हत्तींची, पण किती नम्रता होती बघा. हा महत्त्वाचा भाग आहे. अर्जुनाने सुद्धा पण जिंकला, द्रौपदीला जिंकलं. ब्राह्मणाचाच वेश घेतला होता तेव्हा सुद्धा ना. पांडव ब्राह्मण वेशामध्ये होते. जोपर्यंत भगवंत म्हणले नाही तोपर्यंत अर्जुन जागचा हल्ला नाही. अर्जुन तिथेच बसून राहिला. जेव्हा कृष्ण म्हणाला की नाही आता तू जा आणि
धनुष्य उचल आणि मत्स्यभेद कर. जेव्हा भगवंतानी सांगितलं तेव्हाच अर्जुन उठले, पण पहिल्यांदा वंदन केलं भगवंताला, त्याचा आशीर्वाद घेतला आणि मग अर्जुन गेला. हा नम्रपणा. आणि खरोखर हा शिकण्यासारखा भाग आहे. केवळ द्वापार युगात नव्हे तर त्रेतायुगात पण हेच घडलं ना. त्रेतायुगामध्ये सुद्धा सीतेचं स्वयंवर होतं. एक से एक राजे आले होते. रावण सुद्धा आला होता. कितीतरी प्रयत्न अनेक राजे एकामागे एक करत होते. रावणाने सुद्धा प्रयत्न केला, दशाननाने. इतका शक्तिशाली राजा, पण त्यालाही ते धनुष्य उचलता आला आणि तोही पडला. सगळ्यांची फजिती झाली. एकामागे एक राजे येतात. शेवटी जनक राजा म्हणला, अरे कोणीतरी आहे का की माझी सीता जी आहे ही अविवाहितच राहणार का? कारण एकामागे एक राजे येत आहेत, कोणीही ते धनुष्य उचलू शकत नाही. आणि रावणाचा विशेष तर असं झाल्यावर क्षत्रिय पुढेच येईनात. जनक राजा म्हणाला, काय क्षत्रियहीन झाली का पृथ्वी? काय क्षत्रियांचं तेच संपलं का या पृथ्वीवरचं? असं असेल तर माझी कन्या कशी विवाह करणार? ती अशीच राहील. इतकं झालं तरी सुद्धा भगवान राम जागी बसून होते, हल्ले नाहीत. दुसरा कोणीतरी उठला असता धनुष्य हातात घेऊन, अरे काय क्षत्रियांना काय बोलतोस, मी बाकी असं म्हणलं असतं. ते नाही, जागी बसून होते. जेव्हा जनक राजाने अशी निर्भत्सना केली की क्षत्रियांचं बल संपलेलं दिसतंय, माझी कन्या अवयवेत राहील काय, तेव्हा लक्ष्मणाला राग आला आणि लक्ष्मण उठले होते हातामध्ये धनुष्य घेऊन की काय जनक बोलतायत, इथे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहेत, मी आहे पण मी नंतर आहे, पण तो प्रभू आहेत आणि असं कसं हा बोलतो. म्हणून धनुष्याला हात घातला. पण रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा शांत बस. त्यानंतर त्याच्याबरोबर असलेले विश्वामित्र ऋषी ज्यांच्या बरोबर भगवंत आले होते, विश्वामित्र ऋषी म्हणले, रामा उठ आणि त्या धनुष्याला बाण लाव. जेव्हा विश्वामित्रांनी अशी आज्ञा दिली तेव्हा भगवान राम उठले आणि उठल्यावरती पहिलं वंदन केलं विश्वामित्रांना. मुनिवर्य आपला आशीर्वाद मला द्या, त्याशिवाय मी काही करू शकणार नाही. आणि मग मुनिवरांचा आशीर्वाद घेतला आणि अर्थात काय केलं, ते स्वयंवर जिंकलं. पण खरोखर घेण्याचा भाग आहे की मर्यादा पुरुषोत्तम राम होते. अवतारी पुरुष असून सुद्धा, शक्तिमान असून सुद्धा, जोपर्यंत आपल्याला गुरूंचा आदेश येत नाही तोपर्यंत उठले ना, त्या उठल्यावर सुद्धा गुरूंचा आशीर्वाद घेऊन मग धनुष्याला बाण लावला. असे भगवंत, असं वागायला पाहिजे. हा नम्रपणा पाहिजे. आणि हा अर्थात भीमसेनाकडे सुद्धा होता. भीमसेन सुद्धा जेव्हा ही भिक्षा स्वीकारायचं ठरवलं, युद्ध करण्याचं ठरवलं, युद्धभूमीवरती गेल्यावरती जरासंध आला होता. भीमसेन पहिले श्रीकृष्णाकडे गेले आणि त्यांच्या चरणाला वंदन केलं. म्हणाला, भगवंता आपला आशीर्वाद द्या, त्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. भगवंताने अर्थात आशीर्वाद दिला आणि मग युद्धाला सुरुवात झाली. नेहमी भान राहिलं पाहिजे या गोष्टीचं की आपण आपल्या गुरूंना, आपल्या ज्येष्ठ लोकांना नेहमी वंदन केलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंताचा आशीर्वाद घेतला आणि तो युद्धभूमीवर उतरला. जरासंध तयारच होता. दोघांचे युद्ध सुरू झालं. दोघंही शक्तिमान, हजारो हत्तींचं बळ दोघांकडे होतं. त्यामुळे प्रचंड युद्ध झालं, जोरदार युद्ध झालं. दोघंही एकमेकाला कधी गदा मारतायत, कधी ठोसे मारतायत. दोघंही एकमेकाला खूप प्रहार करतायत. आवाज तर प्रचंड होत होता, कारण जेव्हा गद्यावर गद्या आपटायची तेव्हा प्रचंड आवाज व्हायचा. कधी कधी ते एकमेकाच्या शरीरावरती ठोसे मारायचे, त्याचा पण आवाज व्हायचा प्रचंड. दोघांमध्ये सुद्धा कौशल्य भरपूर होतं, बळ पण दोघांचं सारखं होतं, उत्साह पण दोघांकडे सारखा होता. त्यामुळे असं घडलं की युद्ध सुरू आहे पण त्याच्यातून काही निर्णय होत नव्हता. दिवसभर युद्ध चालायचं, दोघांचं द्वंद्व युद्ध. संध्याकाळ झाल्यावरती अर्थात धर्मयुद्ध असल्यामुळे संध्याकाळी युद्ध थांबायचं. संध्याकाळ नंतर हे दोघंही जण मित्रासारखे राहायचे. बघा गंमत. नंतर काही युद्ध आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत युद्धाची वेळ झाली की परत द्वंद्व युद्ध सुरू.
अशा प्रकारे जरासंध आणि भीम यांचं युद्ध 27 दिवस चाललं. 27 दिवस युद्ध चाललं. युद्धाचा निर्णयच होत नव्हता. 28व्या दिवशी जेव्हा परत युद्ध करायची पाळी येईल, तेव्हा भीमसेन जे आहेत ते भगवंताकडे गेले. भगवंता, मी जिंकू शकत नाही रे. 27 दिवस मी प्रयत्न केले. माझ्या प्रयत्नाची मर्यादा मला लक्षात आहेच, काय आहे ती. आता तुझीच मदत पाहिजे मला. माझं बळ युद्ध जिंकायसाठी कामी येणार नाही. तेव्हा माधवा, तूच सांग आता काय करायचं ते. बस भगवंत याचीच वाट बघत होते. आणि भगवंतानी त्याला अर्थात म्हणले, युद्ध सुरू कर, मी तुला सांगतो काय करायचं, माझ्याकडे बघत राहा थोडंसं. आणि अर्थात जरासंधाचा जन्म कसा झाला याची कथा तर माहितीच आहे, की त्याचे शरीराचे 2 तुकडे पूर्वी होते. ते 2 तुकडे जरा नावाच्या राक्षसीने एकत्र आणले आणि त्याचं संधान केलं. त्याचा जीव ओतला आणि म्हणून त्याचं नाव जरासंध पडलं. ही जन्मकथा अर्थात भगवंताला माहीत होतीच. भगवंताने युद्ध सुरू झाल्यावरती भीमसेनाकडे बघितलं. भीमसेन बघतो म्हणल्यावरती एक गवताची काडी उचलली, तिची 2 भाग केले आणि फेकून दिले. बस भीमसेनेला समजलं की आपल्याला काय प्रकारे युद्ध करायला पाहिजे. भीमसेनाने लगेच युद्ध करता करता एक कुस्तीमधला एक पेच त्याने वापरला आणि जरासंधाला खाली पाडलं. जरासंधाला खाली पाडलं आणि अर्थात त्याच्या एका पायावर एक पाय धरून ठेवला आपला आणि दुसरा जो आहे हाताने त्याचा पाय ओढला आणि त्याच्या शरीराचे बरोबर 2 भाग केले. 2 भाग केले आणि फेकून दिले. जशी आपण फांदी चिरतो 2 भाग करतो, ते 2 शकलं केली. बरोबर 2 तुकडे झाले. जरासंधाला मृत्यू आला. अर्थात थोडीशी कथेमध्ये पुढेही काही भाग आहे की मृत्यू आला ही गोष्ट बरोबर घडली, परंतु मृत्यू झाल्यानंतर लगेच थोड्या वेळाने ते 2 भाग सांधले गेले. अर्थात हे घडल्यावरती भीमसेन पण बघत राहिले की हे काय घडलंय. जरासंध जिवंत झाला आणि परत जणू काही घडलं नाही अशा प्रकारे परत युद्ध करायला लागला. परत एकदा त्यांनी भीमसेनाने आपल्या शक्तीचा वापर करून त्याला धाराशायी केला आणि परत एकदा तुकडे केले. 2 तुकडे झाले. जरासंध धाराशायी पडला, मृत्यू आला. परंतु परत एकदा ही गोष्ट घडली की 2 तुकडे आपोआप सांधले गेले आणि जरासंध जिवंत झाला. असं जेव्हा अनेक वेळा झालं तेव्हा परत एकदा भीमसेनाला लक्षात आलं की आता इथे सुद्धा भगवंताचा सल्ला मला हवा आहे. सल्ला घेतलाय पण अजून पुढे सुद्धा काहीतरी सल्ला लागेल, म्हणून तरी भगवंताकडे बघितलं. भगवंत, आता काय करू. तुमच्या सल्ल्याप्रमाणे मृत्यू येतोय पण पुढे काय होत नाही ना, जिवंत होत आहे, त्याचं काय करायचं. हे अर्थात सगळे नजरेचे इशारे होते. भगवंतांनी परत एकदा काडी घेतली, तिचे 2 तुकडे केले आणि अर्थात उजवी काडी डाव्या बाजूला फेकली आणि डावी काडी उजव्या बाजूला फेकली. भीमसेनाला समजलं की काय करायचं. परत एकदा युद्ध झालं आणि भीमसेनेने आपल्या शक्तीचा वापर केला आणि जरासंधाला धाराशायी केलं. परत एकदा त्याचे 2 तुकडे केले मधोमध. पण यावेळेस मात्र भगवंताच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्या युक्तीप्रमाणे उजवा भाग डावीकडे फेकला आणि डावा भाग उजवीकडे फेकला आणि अर्थात जरासंध पुनर्जीवित झाला नाही. त्याला खऱ्या अर्थाने मृत्यू मिळाला. आणि मृत्यू मिळाल्यावरती अर्थात हे युद्ध अर्जुन बघत होता. त्या अर्जुनाला सर्वात जास्त आनंद पहिला झाला, कारण त्याला हेच समजत नव्हतं की युद्ध संपणार कधी. 27 दिवस युद्ध चालू आहे, आता मला जावं लागतं का काही युद्ध करायला, कारण कसं होणार. परंतु जेव्हा हे घडलं तेव्हा सर्वात पहिला आनंद झाला तो अर्जुनाला झाला नाही. अर्जुन जो आहे तो धावत गेला आणि भीमसेनाला तरी मिठी मारली. आणि अर्थात भीमसेन म्हणाला की सगळं जे आहे ते भगवंताला सांगा, भगवंताच्या चरणाशी जाऊन नमस्कार करूया, हे श्रेय सगळं तुमच्यामुळे झालेलं. अर्थात सगळे भगवंताकडे परत एकदा आले. म्हणाले, महाराज आपला आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं होतं आहे. जरासंधाचा मृत्यू झाला. प्रजेमध्ये अर्थात जे त्याचे बाजूचे होते त्यांना दुःख झालं, परंतु बहुसंख्य प्रजा आनंदित होती. त्यामुळे आणि सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर जे 20,000 राजे पकडून ठेवले होते, त्यांचे सगळे जे नातेवाईक होते ते रडत होते ॲक्च्युली इतकी वर्ष. पण आता जेव्हा त्यांना समजलं
तेव्हा त्यांना सर्वात जास्त आनंद झाला. आणि मग कृष्णाने पहिलं काम काय केलं असेल, तर या पांडवांना बरोबर घेऊन ते पहिले त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी या 20,000 राजांना कैद केलं होतं. त्या सर्व राजांना त्यांनी सन्मानाने परत बोलवलं, त्यांचा सत्कार केला, त्यांना त्यांचं राज्य पण देऊन टाकलं. आणि हे पहिलं काम त्यांनी भगवंतानी केलं. आणि अशा प्रकारे जरासंधाचा वध झाला नव्हे, त्याचाही उद्धारच झाला. कारण भीमसुद्धा भीमसुद्धा अवतारी पुरुषच होते. आणि मृत्यू घडवणारे कोण होते शेवटी? भगवंत होते ना. म्हणून भागवतामध्ये त्यांनी वध शब्द वापरलेला नाही, भागवतामध्ये पण उद्धारच म्हणलंय. की असं तुम्हाला कदाचित वाटेल की असं का? भगवंताच्या हातून मृत्यू नाही आला, परंतु भगवंतानी घडवून आणलाय ना. आणि हे पण अवतारी पुरुषच होते. आणि त्यामुळेच वायुपुत्राच्या हातून मृत्यू आला आणि म्हणून जरासंधाचा परत एकदा उद्धारच झाला. त्याच्या जोडीला ह्या 20,000 राजांची सुटका झाली. हे सगळे राजे जे आहेत ते पांडवांचे आपोआपच अंकित झाले. आणि अशा प्रकारे पांडवांना सगळ्या संपूर्ण पृथ्वीचं राज्य त्यांना मिळालं. असे एकाच वेळेस अनेक गोष्टी भगवंतानी घडवून आणल्या. अर्थात हे सगळं झाल्यावरती पुढे राजसूय यज्ञ करायचा होता. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, हा सगळा पुढचा जो भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये बघूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक 144 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी. आणि अशीच सेवा केवळ माझ्याकडून नाही तर आम्हा सर्वांकडून आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम.